नमो भगवते वासुदेवाय। चिंतन श्री परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथाशिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वाद्यगतारमण्याम् अस्मद्गुरुं सन्ततमाहु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरपीति मूर्तिभेद विभागिने व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। सत्संगामध्ये काल परवा 2-4 दिवसापूर्वी आपण या शक्तिपात मार्गाने अंतिम साध्य कोणतं आहे याचा विचार आपण काल करत होतो। तेव्हा हे जे अंतिम साध्य आहे आपल्याला प्राप्त करायचं ते काय आहे ते काल आपण पाहिलं। बरेचसे विसरून गेले असेल काय साध्य काय प्राप्त करायचंय आपल्याला शक्तिपात साधनेने। समाधी ही साधनेची शेवटची अवस्था आहे, परंतु समाधीपर्यंत पोहोचायला बराच वेळ काळ लागतो। परंतु समाधी नंतर जी ज्ञानाची अवस्था आहे ती खरी पुढची अवस्था आहे। तेव्हा समाधीच्या पुढे जे ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, जीवन मुक्ती आहे, कैवल्य मुक्ती आहे, विदेह मुक्ती आहे, अनेक नाव आहेत त्या प्रकाराला। तेव्हा समाधी नंतरचा जो भाग आहे तो आपल्याला प्राप्त करायचा। आता शक्ती तर राहणारच त्यावेळेला
साधना संपते बस. तेव्हा आजचा आपला जो नवीन विषय आहे सत्संगाचा तो आहे जीवनमुक्ती व ज्ञान भूमिका. अतिशय महत्वाचा विषय. सहसा या विषयावर कोणी बोलत नाही, पण हा बोलण्याचा विषय नाहीये. आणि कोणी बोलायला लागलं तर त्याला तो अनुभव पाहिजे. अनुभवाशिवाय जे बोलणं ते व्यर्थ बरोबर आहे. म्हणून या विषयावर सहसा प्रवचन होत नाही, सत्संग होत नाही. हा प्रत्यक्ष अनुभवाचा अनुभवगम्य असा विषय आहे. परंतु या शक्तिपात मार्गाने सद्गुरूच्या कृपेने आपल्याला या पुढच्याही अवस्था प्राप्त करता येतात असं शास्त्र सांगतं. म्हणून अंतिम साध्य जे ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, आपल्याला प्राप्त करायचं. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याजवळ कोणती साधन सामुग्री असली पाहिजे. ब्रह्मस्वरूपात जायचं आपल्याला, आत्मस्वरूपात जायचं आपल्याला, जीवनमुक्ती प्राप्त करायची, विदेह मुक्ती प्राप्त करायची आहे, कैवल्य स्वरूप प्राप्त करायचं आहे. पण अशा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी साहित्य पाहिजे ना. जसं प्रवासाला निघतो आपण, तर प्रवासाचं साहित्य बरोबर घेऊन निघतो ना. आणि मुख्य प्रवासाचं साहित्य म्हणजे आज पैसा नसला तर प्रवास होईल का. तसा पैशासारखा जसा प्रवासाला उपयुक्त असा एक साधन प्रकार आहे प्रवासाचा, त्याही पेक्षा महत्वाचा साधन प्रकार आपल्याला जो प्रवास करायचा आहे पुढे समाधी नंतर बरं पुढे, त्या प्रवासासाठी काय काय हवं काय काय नको याचा विचार आता पहिली भाग्याची गोष्ट ही आहे की या जन्मात आपल्याला मनुष्य देह लागला. मनुष्य देह हा लाभणं अतिशय दुर्लभ आहे. देव सुद्धा याची अपेक्षा करतात, इच्छा करतात. कारण देव आणि दानवांना सुद्धा या मनुष्य लोकांमध्ये येऊन साधना सद्गुरू प्राप्त करून मुक्त होता येते. देवलोक स्वर्गात राहतात आणि सुख भोगतात खरं, परंतु ते नुसतंच भोगणं आहे त्यांचं ते सगळं संपलं पुण्य की त्यांना परत आपल्या भूलोकावर यावं लागतं. आणि म्हणून भूलोक हा मनुष्य देहामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि जर आता आपल्याला या भूलोकावर मनुष्य देहाने प्राप्ती झालेली आहे तर आपल्याला सद्गुरूच्या प्राप्तीनं आणि साधनेनं आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते सहज प्राप्त करता येतं. कालपर्यंत हा विषय पुष्कळ झालेला आहे की मनुष्य कसा मध्यभागी आहे. तो आपल्या पुण्याने स्वर्गातही जाऊ शकतो आणि पापाने नरकातही जाऊ शकतो. तेव्हा पाप आणि पुण्याच्या बाबतीमध्ये मनुष्य देह समान आहे. आज आपल्याला आता अनेक प्रकारच्या गोष्टींचा संग्रह आता आपल्याजवळ असला पाहिजे किंवा समाधीनंतर. काय विषयाला काय तेच म्हटलं सगळ्यांना ऐकायला का बरं येत नाहीये.
तुम्ही बोलत पण नाही एका मला ऐकायला येत नाही. मनुष्य आपल्या भाग्याचा विधाता आहे. भाग्य विधाता म्हणजे आपलं भाग्य आपल्याला घडवता येतं. आणि जर भाग्याचा तो विधाता असेल, घडवणारा असेल स्वतःचं भाग्य, तर मग त्याला कोणतीही जी अवस्था असेल अध्यात्मातली, ही अवस्था त्याला त्याच्या त्या दैवयोगाने त्या भाग्यविधात्या स्वरूपामध्ये प्राप्त करता येते. तेव्हा या मनुष्य देहामध्ये त्याला अंतिम सुख शांती प्राप्त करण्यासाठी योग, साधना, गुरुकृपा, जप, तप, तीर्थ, व्रत, प्रायश्चित्त, यज्ञ, दान, पुण्य, कितीतरी गोष्टी त्या या सगळ्यांचा संग्रह असला पाहिजे आपल्याजवळ. बरं, आता आपल्याला समाधी प्राप्त होऊन गेली, आता पुढे काही करायचं राहिलेलं असं नाही. तर हे जे बनवलेलं भांडवल आहे हे आपल्याला उपयुक्त होणार आहे. पुढे मनुष्याची अखंड पूर्णत्व प्राप्तीकडे वाटचाल असावी. थांबून जातात वाटेमध्ये बस झालो आता. तेव्हा पूर्णत्वाची प्राप्ती करण्यासाठी अखंड प्रवास हा बाह्यसृष्टी आणि मनुष्य दोन्हीही अपूर्ण आहेत. हे जे बाह्य जगत आहे, बाह्य सृष्टी आहे, आणि स्वतः मनुष्य दोन्ही अपूर्ण आहेत. सृष्टी अपूर्ण आहे, अपूर्णता त्याच्यामध्ये, आणि मनुष्यामध्ये अपूर्णता आहे. तेव्हा या दोन अपूर्ण गोष्टींनी आपण पूर्णत्व प्राप्त करू शकतो. अपूर्ण गोष्टीने पूर्णत्व कसं प्राप्त करू? त्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आत्मा पूर्ण आहे, ते ब्रह्मपूर्ण आहे. आणि म्हणून या मनुष्य देहाने ब्रह्मत्वाकडे जाणं, आत्मत्वाकडे जाणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आता आपल्याला शास्त्राभ्यास थोडस वाचन असलं पाहिजे. त्याच्या ग्रंथांचं शास्त्र, तपाचरण थोडस तापवलं पाहिजे शरीराला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी. त्यानंतर हा कर्म मार्ग आहे तो निष्काम कर्म मार्ग असला पाहिजे. तेव्हा सत्संगाची त्याला आपला जो मिळत जाते, सत्संग आणि सद्गुरू कृपेने आपल्याला दिव्य जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. तो प्रवेश करण्याचा प्रयत्न आपला जो होईल तो अपूर्ण असतो. माणसाचा प्रयत्न कितीही त्याने केला तरी त्या प्रयत्नामध्ये मुलगा राहून जातात. म्हणून गुरुकृपेचं सहाय्य सतत लागतं. गुरुकृपाच आपल्याला शेवटपर्यंत उपयोगाला येते. सद्गुरूचा कृपा स्पर्शात आत्मसाक्षात्कार ते ब्रह्म स्वरूप आपल्याला प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं. साधना मार्ग म्हणजे केवळ जाणणे नाही. हा शक्तिपात मार्ग जो आहे याच्याने केवळ
जाणणे नाही, केवळ काही करणे नाही, जाणणे नाही, करणे नाही. मग काय करायचं आपण? तर होणे आहे. काय करायचंय? आपल्याला जे स्वरूप प्राप्त करायचंय ते स्वरूप व्हायचंय आपल्याला. म्हणून ते स्वरूप दुसरं जाणायचं नाही, म्हणून जाणलं नाही आणि करणे नाही त्यासाठी. तर ते प्रत्यक्ष होणं आहे. आणि शक्तिपात मार्गाचं खरं सामर्थ्य हेच आहे. आणि शक्तिपात मार्गामध्ये ती शक्ती स्वतः तुम्हाला घेऊन सांगते, तुम्हाला काही करायचं नाही. तेव्हा हा होण्याचा मार्ग आहे, व्हायचंय मला. ही सर्व जीवन परिवर्तनाची प्रक्रिया, सर्व जीवन परिवर्तनाची प्रक्रिया श्री गुरुकृपा प्राप्त झालेल्या साधकाच्या जीवनात बदल करून प्राप्त होते. याचा अर्थ असा आहे की आता समाधी नंतर सद्गुरूच्या कृपेनेच आपल्याला ते ब्रह्मस्वरूप प्राप्त करता येतं. वास्तविक सद्गुरूच्या कृपेने म्हणजे दिशेने साधकाची अंतरशक्ती तिला कुंडलिनी असा बोलला होतो की जागृत होऊन क्रियांच्या स्वरूपात अनेक आनंदाचे अनुभव देते. क्रियांचे अनुभव येत असताना त्यांचा अहमभाव, कर्तृत्वभाव, पुरुषार्थ विलीन होऊन त्याऐवजी दृष्टाभाव येत असतो. यातून काय होतं? आता आपल्याला समाधी प्राप्त झालेली आहे. त्या क्रियांच्या साधनेमधून समाधीची अवस्था प्राप्त झालेली आहे. बघा, ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाला कसा आनंद होतो, तो कोणत्या स्वरूपात राहतो, त्याचं स्वरूप काय असतं ते ज्याने अनुभवलेलं आहे ते संतोषात महाराज सांगतात आपल्याला. त्या महात्म्यांनी ही अवस्था प्राप्त करून त्याचा अनुभव घेतलेला आहे. नाथांचा हा अनुभव फारच अति महत्वाचा आहे. गुरुकृपे जाशी सत्पथ लाभला, हा सत्पथ रस्ता. गुरुच्या कृपेने ज्याला चांगला मार्ग सापडला, सत्पथ लाभला म्हणजे चांगला मार्ग सापडला. जीव सुखावला ब्रह्मसुखे, समाजांच्या पुढे ब्रह्मसुखे. महाराज म्हणतात, मला माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला हा मार्ग मिळाला, शक्तिपात मार्ग, आणि मग पुढे मला या ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली आणि त्यामुळे मला ब्रह्मसुख प्राप्त झाले. ब्रह्मसुखे झालो मी सदा संपन्न. स्पष्ट अगदी ते म्हणतात, मला ब्रह्मसुख प्राप्त झाल्यानंतर मी सदा आनंदात आहे, संपन्न आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. ब्रह्मपरिपूर्ण अनुभव आहे. मी ब्रह्म परिपूर्ण अनुभवलेले आता आणि स्वतःचा अनुभव सांगतो. अनुभवले ब्रह्म अंतर सभाल्य, हे जे ब्रह्मस्वरूप आहे याचं अंतर्बाह्य जे अंग आहे ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मग आता काय झालेलं आहे, जग ब्रह्ममय झाले दिसे. आणि मग मला सगळीकडे मी जिथं पाहतो तिथे मला ब्रह्मच दिसत. जग ब्रह्ममय झालेलं मला दिसेल नाही. याचा अर्थ असा की जेव्हा आम्हाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते त्याच वेळेला या जगात भरलेलं हे जे ब्रह्म हे ब्रह्म आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव. कारण जिकडे तिकडे ब्रह्मच भरलेलं आहे.
ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. ही अनुभूती जेव्हा स्वतःला अंतर्बाह्य आपल्याला एक ब्रह्म प्रगट होतं, त्याच वेळेला बाहेरही ब्रह्म 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 दिसत. तेव्हा नाथ महाराजांची ही दिव्य अनुभूती ऐकून प्रत्येक साधकाला ब्रह्मसुख प्राप्त व्हावे अशी तीव्र जिज्ञासा तरुण निर्माण होणे स्वाभाविक आहे. होते का? अरे काय अवस्था सांगताय ते सुद्धा मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतोय की सगळं जग ब्रह्ममय आहे. तेव्हा प्रत्येक साधकाला, विशेषतः शक्तिपात मार्गाच्या प्रत्येक साधकाला ही तळमळ, ही जिज्ञासा, ही उत्कंठा निर्माण व्हायला पाहिजे की मला ब्रह्म पाहिजे, मला ब्रह्मानुभूती पाहिजे, मला आत्मानुभूती पाहिजे. पण त्याच्या अगोदर समाधी प्राप्त करणं आणि समाधीच्या अगोदरच्या ज्या अवस्था तेही प्राप्त करत जाणार. म्हणून साधकाने अखंड साधना करत राहिलं पाहिजे, नेहमी साधना करत राहिलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनाची आनंद यात्रा श्री सद्गुरु कृपेने सफल होत जाते. ही आनंद यात्रा आहे. समाधी नंतर जो अनुभव आम्हाला घेतला त्या अनुभवाने आता आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि त्या आनंद यात्रेचा आता पुढे विकास होत जाणार आहे. आणि ही विकासाची गती आमच्या सद्गुरूच्या कृपेने होते. मात्र साधकाने श्री गुरु आणि श्री शक्ती यांचे नित्य स्मरण करून अखंड साधना राहायला पाहिजे. गुरूंचं स्मरण आणि शक्तीचं स्मरण राहायला पाहिजे. आणि शक्तीचं स्मरण म्हणजे साधना. समाधी नंतर साधना नाहीये, परंतु त्यांचं स्मरण तर ठेवा. संत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात आपल्याला? संत ज्ञानेश्वर महाराज तर आपल्याला आश्वासन देतात. आता नाथांनी आपल्याला त्यांचा अनुभव सांगितला. ज्ञानोबा तर आपल्याला आश्वासन देत आहेत, वचन देत आहेत. हे माझ्या विषयावर कधीचा म्हणजे सांगतो बघा. ये अभ्यासी जे दृढ होती, ते ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेन ब्रह्मत्वा येती. भरवसेन ब्रह्मत्वा येती. मी तुम्हाला भरोसा देतो, आश्वासन देतो, या मार्गाने जो येईल, या मार्गाने जो चालेल, या मार्गाने साधना करत करत समाधीच्या पुढे जेव्हा चालू राहील तो निश्चितपणे ब्रह्मत्वाला पोचेल. असं ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला वचन देत आहेत, आश्वासन देत आहेत, भरोसा देत आहेत. मग तरी विश्वास तर ठेवून चला, नक्की मिळेल. पाहतो जेव्हा ज्ञानोबासारखे आश्वासन देणारे आहे, भरोसा देणारे आहे, मग काय बघा. संत ज्ञानेश्वर माऊली शक्तिपात मार्गातील अनुभव संपन्न होती आहे आणि तेच या मार्गाचं वर्णनही करतात. हा मार्ग ज्ञानोबा म्हणतात, जे उन्मन्येचे तारुण्य लावण्य, जे उन्मन्येचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. काम करणार
जे उन्मनीचे उन्मनी म्हणजे अमनस्क स्थिती, मनरहित अवस्था, उन्मनी स्थिती. ते आत्मतत्व कसं आहे, त्या ठिकाणी उन्मनी अवस्थेनच तुम्हाला त्याच्यामध्ये जाता येतं, मन घेऊन जाता येणार नाही. अमन अवस्थेमध्येच तुम्हाला मला तिथे जाता येतं. म्हणून आधी आपलं जे मन आहे ते उन्मन करा. उन्मनी एक अवस्था आहे आपल्या योगातली. ही उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आत्मतत्वाकडे जाता येतं. तेव्हा ते आत्मतत्व उन्मनी अवस्थेचे सौंदर्य आहे असं ज्ञानोबा सांगतात. आणि तुर्याचे तारुण्य आहे. तुर्या ही एक अवस्था आहे ज्ञानाची. तिचा विषय पुढे आता या ज्या ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत, 7 भूमिका, त्यामध्ये 7वी भूमिका तुर्य आहे, तुर्यावस्था आहे. ज्ञानोबा तिचाच उल्लेख करतात. या 7व्या भूमिकेचा उल्लेख करून सांगतायत, जे तुर्याचे तारुण्य, तुर्याचं तारुण्य असं त्या काळामध्ये असत. तुर्यावस्थेचे तारुण्य आहे जे आत्मतत्व ब्रह्म स्वरूप, जे अनादि अगम्य परमतत्व, जे अनादि म्हणजे त्याच्या अगोदर कोणी नाही, तेच अगोदर विसरायचे. जे अनादि असून त्याची गमतीच करता येत नाही, त्यांचं सगळीकडे पसरलेलं आहे, त्याची गमती कोण करेल? अनादि जे अगम्य जे विश्वाचे मूळ, हे जे परब्रह्म आहे, ब्रह्म आहे, हे विश्वाचं मूळ आहे. इथूनच विश्व तयार झालं आपले परब्रह्मातून. हे विश्वाचे मूळ, जे योग ध्रुमाचे फळ. योग ध्रुम म्हणजे योग वृक्ष आहे कोणी, आणि त्या योग वृक्षाला आलेलं हे ब्रह्मस्वरूप फळ. म्हणजे या शक्तिपात योगाच्याच मार्गाने आपल्याला हे फळ प्राप्त करता येतं. जे योग ध्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य, हे ब्रह्मस्वरूप, ते आत्मतत्व आनंदाचं चैतन्य स्वरूप आहे. असं चैतन्य स्वरूप आता आपल्याला शक्ती प्राप्त करायचे. तेव्हा साधकांनो, आपला मार्ग काय, कुठे घेऊन जाणारा कसा मार्ग आहे, याचं दिग्दर्शन आपले हे संत महात्मे करून राहिले. अशा आनंद रूप चैतन्याची प्रचिती, प्रचिती म्हणजे अनुभव, या आनंद स्वरूप चैतन्याची प्रचिती म्हणजे अनुभव या शक्तिपात मार्गातच येते. शक्तीचा मार्ग, या शक्ती कुंडलिनी जी आहे ती आत्मशक्ती आहे. आत्मशक्ती म्हणजे ब्रह्मशक्ती येते. म्हणून ती ब्रह्मशक्ती, ती आत्मशक्ती आपल्याला तो अनुभव देते. ते कर्मतत्व या विश्वाचे आधी मूळ असून, बरं का, आणि साधनेचं फळही सांगितलं. शक्तिपात मार्गामध्ये ज्या आनंद रूप चैतन्याची प्रचिती येते, साधक चैतन्य स्वरूपच होऊन जातो. ब्रह्मविद ब्रह्मंग भवती असं शास्त्र वचन आहे. जो ब्रह्म जाणणारा आहे तो ब्रह्मस्वरूपच होतो. ब्रह्म होणं वेगळं असं नाही. ब्रह्म ही अशी जाणण्याची वस्तू नाहीये इतर वस्तूंसारखी. तो ब्रह्म जाणायला गेला तर तुम्ही ब्रह्मस्वरूपच होता.
आणि ब्रह्मैव भवती असं शास्त्रवचन आहे. ही ब्रह्मस्वरूप जाणाऱ्या मार्गाची प्रमुख अवस्था असते. त्याचे वर्णन करू शकतात. म्हणतात ते अनिर्वाच्य महासुख. अहो, ते जे ब्रह्मसुख आहे ना, ते अनिर्वाच्य आहे. म्हणजे ते बोलून दाखवण्यासारखं नाही. तिथे शब्दांचा आणि वाणीचा काहीही उपयोग नाही. अनिर्वाच्य ते अनिर्वाच्य ब्रह्म, अनिर्वाच्य महासुख. काही आपणची गहाणे ते पुरुष. ते पुरुष म्हणजे जे साधक ते ब्रह्मस्वरूप स्वतः झाले, जयाचे का निष्कर्ष प्राप्त होईल. ते म्हणतात त्यांचे निष्कर्ष म्हणजे त्यांच्यातून प्राप्त झालेले जे संदेश आणि जी वचन आहे ती प्राप्ती करून देतात ना. ब्रह्मस्वरूप असलेल्या महात्म्याच्या वचनांनी जो कोणी साधक असेल मार्गाचा त्यालाही ते वचनातून हे स्वरूप प्राप्त करण्याची तीव्र जिज्ञासा ठेवणं लागून तोही त्याच मार्गाने केले जाते. त्याच्या देहाकृती या दोघा परब्रह्माच्या रसाने गुंतून तयार केलेले आहे. बघा, परब्रह्माचे रसे देहाकृतीचे निसुखे कोणती गहाणे कैसे दिसती अंगे. अहो, हे ब्रह्मसुख घेणारे जे सत्पुरुष असतात, महात्मे असतात, म्हणतात ते त्या ब्रह्मरसाने ओतलेले पुतळे साक्षात ब्रह्मरसाचे पुतळे. कारण त्यांच्यामध्ये पूर्णतः ब्रह्म होता अनुभवाला मिळते त्यांना. आता ज्या भूमिका सांगितलेल्या त्या तुम्हाला सांगून टाकतो. ज्ञान भूमिका, या सप्तभूमिकातून आता आपल्याला हे ब्रह्मस्वरूप पुढे शेवटी प्राप्त होणारे त्या 7 भूमिका तरी लक्षात ठेवा. त्याचं फार पुढे बरं. समाधीनंतर येणाऱ्या या भूमिका आहेत त्या भूमिका आहे. पहिली भूमिका आहे शुभेच्छा. दुसरी भूमिका आहे विचारणा. तिसरी आहे तनुमानसा. पहिल्या 3 भूमिका ह्या सर्वसामान्य अशा समाधी नंतरच्या अशा अवस्था आहेत ज्ञानाच्या. शुभेच्छा, विचारणा आणि तनुमानसा या 3. आणि मग पुढच्या उरलेल्या त्या एकापेक्षा एक उच्च अशा आहेत. तनुमानसानंतर त्याची भूमिका आहे सत्वापत्ती. सत्वापत्ती 5वी अवस्था आहे असंसक्ती. असंसक्ती 5वी. 6वी आहे पदार्थ अभाविनी. पदार्थ अभाविनी. आणि 7वी भूमिका आहे तुर्या. या तुर्या अवस्थेत आपल्याला जायचंय. आणि ही तुर्या अवस्था खरोखर आपल्या जवळ आहे. आपल्या देहातही आहे, देहाच्या बाहेरही आहे. तुर्य अवस्था ही आत्म्याच्या जवळची अवस्था आहे. आत्मा त्या तुर्याच्या मध्येच राहतो. म्हणून जो साधक तुर्यावस्थेत पोचला तो आपली स्वरूपातच गेला. म्हणून तुर्या ही शेवटची जी ज्ञान भूमिका आहे ती आपल्याला या
6 भूमिकेमधून एक गुणांना जावं लागणार. मग आता हे भूमिकांचं जे विवरण आहे हे थोड्या वेळ सुरू. त्याच्या अगोदर पूर्वतयारी पाहिजे ना. ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप प्राप्त झालेला महात्मा जीवन मुक्त होतो. म्हणजे तो जिवंत असताना मुक्त झालेला आहे. जिवंतही आहे आणि सगळ्या बंधनातून मुक्त आहे. जन्ममरणाचे सुद्धा बघा, जन्मदिवशी प्रपंचाची बंधनं नव्हे, तर जन्ममरणाच्या बंधनातून जो मुक्त झालेला तो जिवंत असतानाच त्याला जीवन मुक्त होते. आणि त्याच्या पृथ्वी विदेह मुक्ती अवस्था आहे. विदेह मुक्तीची अशी अवस्था आहे की तो आहे परंतु देहाचं भान नाही. मी देह आहे, मला देह आहे हे सुद्धा त्याला माहिती नसतं. शिवाचं तुझा मुलगा लागला मग ते कपडे घालत होते बांधणं सगळं असे अनेक महात्मे ज्यांना लोकडे देह भानच नसतं. मी देह मला देह आहे याची जाणीव नाही त्याला. ही जी अवस्था आहे ही विदेह अवस्था आहे. जनताना शिकवत झाली. राजा जनक तेव्हा तो सर्व बंधनाच्या पलीकडे जातो. देहात राहून दोन भावामध्ये रीत असतो. प्रपंचात तर राहूच लागतं त्याला, पण देह तर आहे. गेलेला थोडच देह आहे म्हणून देहामुळे त्याला त्या प्रपंचामध्ये राहावं लागतं. एका घरामध्ये राहतो, त्यांच्या कुटुंबियांमध्ये पण राहतो. बघा खरा असं नाही किंवा आता तो जो मुक्त झाला किंवा विजय मुक्त झाला म्हणून झाला घरातून पळून गेला असं नाही. घरात राहते तो, सगळ्यांबरोबर राहील तो. त्याचं वागणच वेगळं आहे. प्रपंचात तर राहावंच लागते. विषय आणि इंद्रिय यांचे संबंध बनवून कर्मेही घडत असतात. डोळ्याने पाहिलं, कानाने ऐकलं, नाकाने वाद गेलं, तोंडाने खायलं. म्हणजे कर्म आणि विषय आणि इंद्रिय यांच्याने ती कर्म चालूच राहतात. जीवनमुक्ताची राहणी कशी आहे. जीवनमुक्त प्रपंचात राहतो, घरात राहतो, सगळ्यांबरोबर राहतो. विषय आणि इंद्रिय यांचे भोग चालू असतात. तथापि काय फरक आहे याच्यामध्ये आमच्यामध्ये. आम्ही तेच कमी राहिलो. प्रपंचात राहतो, खातो, पितो, सगळ्यांच्या बरोबर राहतो, बोलतो, चालतो, सगळं करतो आम्ही. ते आमच्या बरोबर तसंच वागतो. बरोबर पाहिलं की कसा दिसतो तो. परंतु त्यात संकल्प विकल्प नाही. गेले सगळे संकल्प. तो मनरहित अवस्थेत असतो. मुंबई अवस्था असते त्याची. संकल्प आसक्ती वासना कामना नाही. मनच नाही. आसक्ती कामना वासना याची कुठून म्हणून होऊन चांचल रहित होते. अंतर्बाह्य एकच चैतन्य भरलेले आहे. आत्मस्वरूपाची परमानंद स्वरूपाची अनुभूती घेत घेत तो जीवन जगत असतो.
आपल्यासारखा राहतो आपल्या घरामध्ये, बोलतो, चालतो, खातो, पितो, सगळं आपल्यासाठी व्यवहार करतो. त्याची अंतर्स्थिती फार वेगळी आहे. आणखी वरून आपल्याला कळते, म्हणून तो आपल्यासारखाच वाटलं. आपल्या घरात गेले काय ते खालशे आपल्यासारखाच दिवस असं होते. फार बदललेला असतो, फार वेगळा असतो तो. तेव्हा तो आत्मस्वरूपाची धर्मानंदाची अनुभूती घेत जगत असतो. भूतमात्रांच्या ठिकाणी तेच आत्मतत्व त्याला भरलेले दिसते. सगळे प्राणी त्याला ते आत्मतत्वाने भरलेले दिसतात. अरे वा, ही खरी भक्ती म्हणतात. असा महात्मा प्रेम, सद्भाव, कारुण्य, दया, भक्ती यांची दोन मूर्ती असते. कुणाचाही तिरस्कार, निंदा, द्वेष, मत्सर करत नाही. श्री भगवान अर्जुनाला आपल्या भक्ती योगाचे स्वरूप सांगतात. कशी असते का भक्ती? आता अशी भक्ती पाहिजे जसं टाळ्या पिकून मध्ये म्हणणं ठीक आहे तेही, परंतु भक्ती करावी तर अशी असावी. जशी जे जे दिसे भूत, भूत म्हणजे प्राणी, जे जन्मतो त्याला भूत म्हणतो. जे जे दिसे भूत म्हणजे जो प्राणी त्याला दिसेल, कोणतं दिसेना ते ते जाणजे भगवंत. जो कोणी प्राणी दिसेल मग काय दिसले तर ठीक आहे, तिला नमस्कार करेल. पण दुसऱ्याला केलं तर प्राणी येतो भगवंत म्हणून त्याला नमस्कार करायला पाहिजे तुम्हाला, असं नाही. तुमच्या दृष्टीने तर दुकर आहे, परंतु आत्म्याच्या दृष्टीने तोही प्राणी आत्मस्वरूपात आहे. म्हणून जे जे दिसे भूत ते ते जाणजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अरे अर्जुना, हा खरा माझा भक्ती योग. प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी तुला ते आत्मतत्व दिसलं पाहिजे आणि त्याला तू नमस्कार केला म्हणजे भगवान. ही खरी भक्ती आहे. आणि हे जीवन मुक्ताच्या भक्तीचंही स्वरूप आहे. श्री सद्गुरु कृपेने आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचे अज्ञान, अविद्या, कर्मसंस्कार दूर होऊन असा साधक दिव्य जीवनाची अनुभूती घेत असतो. भगवंतांनाही त्याचे हे दिव्य दुकडे फार प्रिय वाटत. काही वाटणार भगवंताला त्याच्याबद्दल नितांत आदर असतो, हा प्रेम असतो. असे भक्त पाहिजे त्याला, हे कोणाला नको होतील. आता योगी जो म्हणजे आता अहो योगी जो म्हणजे तो देवाचा देव जाणून घे. असा महात्मा तो देवाचाही देव आहे, साधा देव नाही. आता योगी जो म्हणजे असा जो योगी आहे तो देवाचा देव. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य. भगवान आत्मा म्हणतो की सुख सर्वस्व माझे चैतन्य. अरे माझं सुख सर्वस्व तोच आहे. मला सगळं जो आनंद सुख देणारा आहे असा योगी.
कारण माझं चैतन्य त्याच्यामध्ये मला दिसून लागलं, तोच चैतन्य स्वरूप आहे, कारण तो देवाचाही देव आहे. अशा तऱ्हेनं हा जो योगी आहे, हा शतपात मार्गातला योगी अशा परमस्थितीला जाऊन देवाचाही देव बनतो. अशा पुरुषाला सद्गुरु कृपा प्रसादाने, अशा महापुरुषाला सद्गुरु कृपा प्रसादाने माणसातलं पशुत्व मानून खरे मनुष्यत्व प्राप्त होते. मोठा खरा आता हा विचार आहे. म्हणून तुम्ही आता हे काय सांगता, माणूस हा प्राणी आहे, मनुष्य प्राणी ना आपण म्हणतो, मनुष्य प्राणी ना, आणि नंतर सुद्धा प्राणीच आहे. मग माणसाला प्राणी का बरं म्हणतात? इतरांनाही प्राणी म्हणतात. तुम्ही गाय, बैल, म्हैस, कुत्रा, मांजर वगैरे तेही प्राणी आहे, त्यांना तुम्ही प्राणी म्हणतात ना. प्राणी बोलतो. आणि माणसाला काय म्हणतात? मनुष्य प्राणी. मग काहीतरी साम्य असलं पाहिजे. माणूस आणि इतर प्राणी यांच्यामध्ये काय साम्य आहे, समानता आहे, सारखेपणा काय यांच्यामध्ये, म्हणून मला प्राणी म्हणतात. तर माणसामध्ये पशुत्वही असते. जसे त्या प्राण्यांमध्ये ते पशुच आहेत, पशुवृत्ती आहे त्यांची, तशी माणसामध्येही पशुवृत्ती असते, पशुत्व असत. हो, हे काय सांगतात तुम्ही मला? आणि कुठे चाललो होतो परमानंद घ्यायला? कुठे ती जीवनमुक्ती, कुठे ते ब्रह्मस्वरूप, आणि मनुष्यामध्ये पशुत्व असत. मला तर कधी दिसलं नाही. मग दिसलं कसं नाही? पशुत्वाचा अनुभव आम्ही दररोज घेतो. पशुतुल्य वृत्ती कशाला म्हणतात माहिती? मग कसं काय कळणार तुम्हाला? आम्ही पशु आहोत, आम्ही प्राणी आहोत, हे कसं कळणार? पशुवृत्तीमध्ये काय असतं माहिती? पशु प्राणी, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे? आणि आपल्यामध्ये जर त्यांची वृत्ती आली पशुवृत्ती, तर आपण सुद्धा प्राणी होऊन जातो. पशु पाशवी वृत्ती असते. पाशवी वृत्तीमध्ये निर्दयपणा, दयाहीन. बघा, आता दोन कुत्र्याला आपण बोलवलं आणि त्यांच्याकडे एक तुकडा टाकला, ते म्हणतील का सच्ची खाऊन घे, मग बोललं तुम्हाला घे, असं म्हणतील ते. म्हणतात का ते कुठे तरी ते भांडणं सुरू करतात. तुकडा बाजूला राहून नको, ते दुसऱ्या एखाद्याला सवाल असेल, भांडणाला सुरू करतात. ही पाशवी वृत्ती आहे. माणसातही पाशवी वृत्ती आहे. भांडतात माणसं एकमेकांशी. घरात बाई माणसाची भांडते, माणूस बायकोशी भांडतो, मुलं एकमेकांशी भांडतात, गल्लीतले भांडतात एकमेकांशी. अरे काय भांडण! ही जी भांडणाची परंपरा आहे, ही पशुवृत्ती, पाशवी वृत्ती आहे. मनुष्यामध्ये पाशवी वृत्ती आहे तुम्ही सांगा. दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही आपल्याला, पाशवी वृत्ती आहे ना. त्याला मला का बरं नाही,
आहे ना, अशी वृत्ती. म्हणून मनुष्यामध्ये पशुत्व आहे, अशी वृत्ती आहे. समाधान नसतं, त्यामुळे दुसऱ्याचा मत्सर हेवा द्वेष करतो आणि म्हणून तो निर्दय असतो. खूप लोक काय मारून टाकतो माणसाला. आजकाल तर खूप चाललेलं आहे. पाहणं तू, हे जेवढे आतंकवादी आहेत ते कुशाल लहान मुलांना, बायांना, कोणाला काहीच पाहतो, कुशाल मारून जायला. काय मनुष्य काय? अरे माणसाचा देह घेऊन तुम्ही तर पशुपेक्षा जास्त घेणे. झोपलेल्या माणसाला मारतात, घरात घुसतात, फटाफटा फटाफटा बंदुकीने जेवढे झोपलेले ते जाणून काय हे? याला माणसं म्हणणार का तुम्ही? माणसाला देह तर आहे त्यांना, परंतु वृत्ती कशीची आहे? पाशवी आहे, क्रूर आहे, निर्दय आहे. आता आपल्याला जायचं आहे त्या परमावस्थेमध्ये, ब्रह्मस्थितीमध्ये. आणि जर आमच्यामध्ये पशुत्व राहिलं असेल थोडंफार, पाशवी वृत्ती थोडीशी जरी असेल, तिथे हात पोचेल का आपला? एवढं विचारते. म्हणून सद्गुरूंच्या कृपेने, साधनेने हे पशुत्व जात. ही पाशवी वृत्ती माणसाला काढता येत नाही. हा मत्सर, द्वेष, निंदा या ज्या गोष्टी त्या माणसाला आवडतात. दुसऱ्यांची निंदा करणं आवडतं, दुसऱ्यांचे दोष पाहणं आवडतं, त्याच्यामध्ये रस घेतो. हा काय तुला काय मिळतं? त्याच्या दुर्गुणांची माहिती घेताना तुला काय आनंद होतो? तुझ्यामध्ये पशुत्व आहे. म्हणून तुला अशा ह्या वाईट गोष्टी ऐकणं आवडतं. तात्पर्य, माणसामध्ये जर पशुत्व असलं तर तो मनुष्य कधीही मुक्त होणार तर नाही, पण त्याला या ज्या खालच्या अवस्था राहिली समाधीपर्यंतच्या, त्याही प्राप्त होणं मुश्किल आहे. म्हणून साधक बंधू, आपण आपल्यामध्ये जर काही पशुत्व असेल थोडस, त्याचा शोध घ्या आणि ते नाहीसं करण्याचा प्रयत्न करा. असं शिक्षणाला विषय जय बरा झालेला आहे. हरि ओम तत्सत.